फेकून दिलेल्या नवीन कोऱ्या कपड्यांचे ढिगारे. हे जुने किंवा फाटले नाहीत, तर नवीन कोरे ब्रँडेड कपडे आहेत जे आपण मॉल मध्ये हजारो रुपयांना घेतो. त्याच नवीन कोऱ्या कपड्यांचे मोठे मोठे ढिगारे अमेरिकेच्या चिले आणि आफ्रिकाच्या घानाच्या वाळवंटात साठत चालले आहेत. कारण काय? कारण एकच आहे. कारण हे कपडे आउट ऑफ फॅशन गेलेले आहेत आणि कोणीही त्यांना विकत घेत नाही. पूर्वी फॅशन वर्षातनं 3 वेळा बदलायची ऋतूप्रमाणे, पण आता जवळजवळ ती आठवड्याला बदलत आहे. आणि आधीचे न विकले गेलेले 80 ते 85% कपडे असेच वाळवंटात टाकून दिले जातात भरा म्हणून. हीच वस्तुस्थिती आहे फास्ट फॅशनची. फास्ट फॅशन हे आजकालच्या फॅशनच्या जगतातील नवीन बिझनेस मॉडेल आहेत, ज्यात जे कपडे आपण टीव्हीवर, सोशल मीडियावर, जाहिरातांमध्ये बघतो ते लगेच बाजारात विकायला येतात. त्यांचे उत्पादन खूप जास्त प्रमाणात व जलद गतीत केले जाते. त्यामुळे ह्यांची क्वालिटी खूप कमी असते आणि त्यामुळे ते जास्त वेळ टिकतही नाही. तुम्हाला माहित आहे का, सिंथेटिक कपडे कुजायला तब्बल 200 वर्षापेक्षा जास्त काळ लागतो. ते तसेच पडून राहतात वर्षानुवर्ष. काही कुजतात तर त्यांची दुर्गंधी सुटते. ह्या डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना ह्या कचऱ्यामुळे श्वसन विकार, त्वचेचे आजार, पोटाचे आजार आणि कॅन्सर सारखे गंभीर आजार सुद्धा होतात. कधी कधी या कपड्यांना आगही लागते आणि त्यातून मोठ्या प्रमाणात धूर पसरतो. आजूबाजूची हवा आणि पाणीही दूषित होते. जलजीवन नष्ट होते. हे डम्पिंग ग्राउंड्स म्हणजे मृत्यूचे सापळे आहेत, पृथ्वीवरील नरकच आहेत आणि ह्याला कारण आहे फास्ट फॅशन. ही समस्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती आता फक्त युरोप आणि अमेरिकेपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर आपणही हळूहळू या गर्तेत खेचले जात आहोत. भारतातही असेच फास्ट फॅशनचे वारे झपाट्याने वाहत आहे. उदाहरणार्थ बाहुबली साड्या, बाई पण भारी देवामधल्या साड्या, T20 वर्ल्ड कपचे टी-शर्ट, नायरा पॅटर्न ड्रेस, आलिया भट कट, क्रॉप टॉप, शरारा, प्लाझो वगैरे वगैरे नानाविध प्रकार बाजारात येतात आणि जातात सुद्धा. म्हणजे अगदी जादूची कांडी फिरवल्यासारखे गायब होतात. वस्त्र उत्पादनात भारत जगात 2ऱ्या क्रमांकावर आहे. भारतात दरवर्षी 10 लाख टन कपडे कचऱ्यात फेकले जातात. फास्ट फॅशनच्या कचरा निर्मितीत आपला देश जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. कापड हा आपल्या कचऱ्याचा 3रा मोठा घटक आहे. दुर्दैवाने अज्ञानामुळे किंवा पुरेशी जाणीव नसल्यामुळे आपल्याकडे नको असलेले कपडे बहुधा घरातील कचऱ्यासोबत मिक्स करून टाकले जातात आणि कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये पडून राहतो. त्याचं प्लास्टिक किंवा कागदाप्रमाणे विलगीकरण पण केलं जात नाही. ह्या फास्ट फॅशनची आपण किती मोठी किंमत मोजत आहोत ते पाहूयात. काळ्या कसदार जमिनीत वस्त्र उद्योगाच्या वाढत्या मागणीमुळे अन्नधान्य पिकवण्याऐवजी कापूस पिकवला जातो. त्यामुळे आधीच अन्नधान्याच्या असलेल्या तुटवड्यात अजून भर पडते. कापूस शेतातून बाजारात, मग सूत गिरणीत, कापड मिल, डाईंग, कलरिंग, गारमेंट मेकिंग ते बाजारपेठ अशी अनेकदा त्याची वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक केली जाते. त्यामुळे इंधन तुटवडा वाढतो आणि प्रदूषणातही भर पडते. वस्त्र उद्योग हा जगातील 10% प्रदूषणासाठी कारणीभूत आहे. कापड बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. एक टी-शर्ट बनवायला सुमारे 2700 लिटर एवढे स्वच्छ पाणी लागते आणि भारतात जवळजवळ 9300 कोटी टी-शर्ट बनतील एवढे कापड दरवर्षी बनवलं जातं. म्हणजे 140 कोटींच्या आपल्या देशाला 3.5 वर्ष पुरेल एवढं पाणी दरवर्षी कापड उद्योगात वापरलं जातं. हे प्रदूषणासाठी कारणीभूत आहे. कापड बनवताना वेगवेगळे विषारी केमिकल्स नदी, नाले, ओढे अशा नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडले जातात व ते पाणी दूषित होते. त्याचा परिणाम पिण्याचे पाणी, शेतजमिनी, अन्नधान्य पिकांवर आणि जलजीवनावरही होतो. कापड बनवणाऱ्या कारखान्यामध्ये मजुरांना हवेत उधळणाऱ्या तंतूंमुळे दम्यासारखे श्वसनाचे अनेक आजार होतात. शिवाय केमिकल्समुळे त्यांना इतरही आजारांना सामोरे जावे लागते. काही ठिकाणी अशा कारखान्यांमध्ये बालमजुरीसारखे अवैध प्रकारही आढळतात. कारखान्यातून हवेत दूषित वायूही सोडले जातात. हे येणारे मोठं संकट आपण थांबवू तर शकत नाही,
पण त्याचा वेग नक्कीच कमी करू शकतो. हे कसं? नेहमी बदलणाऱ्या फॅशनच्या मागे न धावता चांगल्या क्वालिटीचे जास्त काळ टिकणारे कपडे विकत घ्या. नैसर्गिकरित्या बनवलेल्या कापडाला प्राधान्य द्या. उदाहरणार्थ सुती कपडे. फाटलेले कपडे वेळीच शिवून दुरुस्त करून वापरा. तुम्हाला न बसणारे कपडे दान करा. ह्या पर्यायांचाही विचार करा. वापरलेले कपडेही आजकाल ऑनलाईन विकत घेता येतात किंवा विकताही येतात. लग्न समारंभांसाठी कपडे भाड्यानेही मिळतात. आपल्या कुटुंबात किंवा जवळच्या व्यक्तींसोबत तुम्ही पार्टीवेअर शेअर करू शकता. तर वस्तू बनवण्यासाठी करा. उदाहरणार्थ साडीपासून फ्रॉक, झबले, पिशव्या इत्यादी. त्यानंतरही फाटलेले कपडे फेकताना वर्गीकरण करा व कचऱ्यात न टाकता रिसायकलिंग करणाऱ्या लोकांना द्या. शक्य तेवढे कमी कपडे खरेदी करा. विचार करा, जर आपल्या देशातल्या 140 कोटी लोकांनी एक कापड वर्षातनं कमी घेतलं तर आपण 140 कोटी कपड्यांमुळे होणारी नैसर्गिक हानी कमी करू शकतो. तुमचा एक विचार, प्रत्येकाचा एक खारीचा वाटा एक मोठा सेतू बांधू शकतो. आपणच आपल्यावर ओढावून घेतलेलं संकट रोखूया. हे विश्वाची आपुले घर आपणच करूया ह्याचे संरक्षण.